तर पहा पुढील प्रश्न 105वा. 13 गुणिले 4 बरोबर 34, 6 गुणिले 14 बरोबर 40 आणि 9 गुणिले 16 बरोबर 50. तर 18 गुणिले 4 बरोबर किती? तर पहा कोडिंग डिकोडिंग यावर आधारित प्रश्न आहे. 13 गुणिले 4 34 हे कशा प्रकारे दिलं आहे ते आधी आपल्याला समजून घ्यायचं आहे. 13 चोक 52 येतं, 52च्या निमपट 34 येत नाही मुलांनो. तर पहा इथे 13 आणि 4 यांची बेरीज केलेली आहे. 13 आणि 4 यांची बेरीज केली 17 येते आणि 17 गुणिले 2 केले, 17 दोन्ही 34 म्हणजे दिलेल्या अंकांची बेरीज करून त्याची दुप्पट पुढे मांडलेली आहे. त्याचप्रमाणे पहा 16 आणि 4 14 यांची बेरीज येते 20, 20ची दुप्पट येते 40 ते दिलेलं आहे. 16 आणि 9 यांची बेरीज येते 25, 25ची दुप्पट येते 50. त्याचप्रमाणे 18 आणि 4 यांची बेरीज येते 22 आणि 22ची दुप्पट काय येते 44 म्हणजे 44 असणार आहे या प्रश्नाचं बरोबर उत्तर. तर पहा ए हे पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर पहा प्रश्न खालील शब्दाचा समास किंवा समास प्रकार ओळखा. सहपरिवार हा शब्द दिलेला आहे, तर याचा विग्रह काय येणार आहे? सहपरिवार म्हणजे सहचा अर्थ काय असतो? सोबत, परिवारासोबत. म्हणजे पहा इथे काय आहे, दोन्ही पदे महत्त्वाची नसून तिसऱ्याच पदात इथे बोलतो म्हणजे बहुर्वी समासाचं उदाहरण आहे आणि यामध्ये येतं सहबहुर्वी. अव्ययभाव येणार नाही, द्वंद्व येणार नाही किंवा कर्मधारय येणार नाही. ए हे पर्याय इथे बरोबर असणार आहे मुलांना आणि सह या शब्दावरून आपण लगेचच हे ओळखू शकतो. त्यानंतर पहा प्रश्न फाइंड द मीनिंग ऑफ द हायलाइटेड वर्ड इन द सेंटेन्स. इट्स रूट टू मॉक ॲट समवन्स मिस्टेक. टू मॉक म्हणलेलं आहे, तर पहा याचा आपल्याला अर्थ सांगायचा आहे. टॉन्ट, प्रिटेंड, मॅनिपुलेट का अँगर. तर पहा टू मॉक या हायलाइटेड वर्डचं जे काही मिनिंग आहे सेंटेन्सप्रमाणे ते आहे टू टॉन्ट. ए हे पर्याय इथे बरोबर असणार आहे, याच पर्यायाला तुम्हाला टिक करायचं आहे. प्रिटेंड म्हणजे नाटक करणे, मॅनिपुलेट म्हणजे मन वळवणे, अँगर म्हणजे राग. तर अशा प्रकारे ए पर्याय इथे बरोबर असणार आहे. त्यानंतर पहा अभियोग या शब्दाचा समाधी शब्द ओळखा. आरोप, चिंतन, पवित्र का शुभ. अभियोग या शब्दाचा योग्य समाधी शब्द आहे आरोप. ए हे पर्याय इथे बरोबर आहे मुलांनो. त्यानंतर पहा प्रश्न खालपैकी कोणत्या शहराला भारताचे व्याघ्र प्रवेशद्वार असे म्हणले जाते? डेहराडून, पोरबंदर, नागपूर का इटारसी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे नागपूर. सी हे पर्याय बरोबर आहे. अशा प्रकारे मुलांना जर वनरक्षक भरतीचे पुस्तक तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिंक म्हणून टाईप करा. तुम्हाला लिंक मी DM करेन किंवा हे पुस्तक तुम्हाला ॲमेझॉनवर देखील अवेलेबल आहे किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरला देखील तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला हे पुस्तक कोणत्याही पद्धतीने हे मिळून जाईल. तर लगेच पुस्तक मागवा आणि तुमची तयारी सुरू करा. धन्यवाद.